कार्यकर्ता, पुणे शहराचा नेता आहे, आता संसदेत ते देशाचे सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री झालेले. ती मोठी जबाबदारी या ठिकाणी या पुणे शहराच्या गणेशोत्सवाचं नेतृत्व अण्णा खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून आपण करत आहात. या वर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या अनेक गणेश मंडळाला आपल्या देशाचे जेवढे कोणी प्रमुख पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, गृहमंत्री तर आपल्या खात्याचेच आहेत, आपल्या त्या खात्यातच आपण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता. अनेक मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना या पुण्यातील गणेशोत्सवातून आमंत्रित करा, त्यांना सगळ्यांना घेऊन या. जास्तीत जास्त चांगले पाहुणे आपल्या माध्यमातून या पुणे शहराच्या गणेशोत्सव बघायला येऊन द्या. आणि हा गणेशोत्सव आपल्या नेतृत्वाखाली या व्यासपीठावर बसलेले शिवाजी शेटे असतील, अण्णा असतील, माणिकदादा चव्हाण असतील, खाली बसलेले उदय जगताप, अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी आहेत की ज्यांनी 3-3, 4-4, 6-6 महिने समर्पित होऊन या उत्सवातले वर्षातले 6-6 महिने घालून एक गणेशोत्सवाला एक वेगळा दर्जा, वेगळी उंची आपण निर्माण करून दिलेली आहे. तर आपण जास्तीत जास्त याच्यात आपल्याला वेळ द्यावा, जास्तीत जास्त लोकांना आपण सहभागी करून द्यावं. आणि हा गणेशोत्सव 2024चा गणेशोत्सव हा सुद्धा न भूतो न भविष्यात व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. एक आदर्श गणेशोत्सव पुणेकर कसा साजरा करतात हे दाखवून देऊ. पुण्याचा गणपती मंडळाचा कार्यकर्ता महापौर झाला म्हणजे मी त्याच्या महापौर पदाच्या वेळेला मी भाषणामध्ये म्हणालो की मुरली अण्णाची इच्छा होती की कसबा विधानसभामधून हेमंतराव रागवू नका कोथरूड मतदारसंघामधून त्याला आमदार व्हायचं होतं आणि त्याला जर का पक्षाने तिकीट दिलं असतं तर निवडून आलं असतं. पण काय पक्षामध्ये घडामोडी घ्यायला चंद्रकांत दादा आले आणि त्यामुळे त्यांना काही आमदार होता आलं नाही. पण महापौर झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आणि जर कदाचित त्यावेळेला आमदार झाले असते तर आज या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणून ते आले नसते एवढं मात्र निश्चित. राष्ट्रीय गणेश उत्सव स्पर्धेच्या यंदाच्या या 40व्या वर्षी हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार, या मंडळाच्या ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण, अंकुश अण्णा, अण्णा थोरात, श्री भाऊ, आता उल्हासदादा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेत. उल्हासदादा, ट्रस्टचे सर्व पदाधिकारी माननीय सुनील भाऊ हासने, माननीय महेशराव सूर्यवंशी, हेमंत भाऊ हासने, अमोल केदारी, अक्षय गोडसे, ॲडव्होकेट प्रतापजी परदेशी, रवी अण्णा माळवतकर, सगळं अण्णाच अण्णा आहेत आज. माननीय श्रीनाथजी विमाले, व्यासपीठावरती उपस्थित प्रकाश भाऊ चव्हाण, यतीजी रासने, यानंतर मंगेजी सूर्यवंशी, बाकी सर्वच मान्यवर, समोर बसलेले सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम ज्या मंडळांना आज या ठिकाणी पुरस्कार मिळाला आहे, मागच्या वर्षी आणि पूर्ण वर्षभरामध्ये गणेशोत्सव असेल आणि गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून केलेलं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं कार्य असेल, याचा विचार करून जे काही योगदान आपण या गणेश उत्सवाच्या माध्यमातून, मंडळाच्या माध्यमातून समाजासाठी दिलंय, त्याचा एकूण सगळा विचार करून आज आपल्याला या ठिकाणी पुरस्कार देण्यात येत आहे, बक्षीस देण्यात येणार आहे. त्या सर्व मंडळांचं मनापासून अभिनंदन करतो. सर्व मंडळांना मनापासून शुभेच्छा. पाचवा क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राजा धनराज स्कूल हायस्कूलमध्ये 21 विद्यार्थ्यांचं त्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे. तिसरा क्रमांक मंडळ आहे श्री